नमस्कार मंडळी, आजचा दिवस खास आहे. आईसाठी, तिच्या माया, तिच्या आठवणी आणि तिच्या अमर प्रेमासाठी. आई जी आपल्या प्रत्येक सणाची खरी सुरुवात असते. मुलं कितीही मोठी झाली तरी सणाच्या दिवशी तिच्या हाताचं जेवण, तिचं ओवाळणं, तिचं हसणं हेच त्यांचं खऱ्या अर्थानं घर असतं. आज मदर्स डे या निमित्ताने, मातृत्व दिनाच्या निमित्ताने आई आणि मुलांचे नाते दाखवत आजच्या पिढीपर्यंत आपल्या प्रत्येक सणाची माहिती पोहोचवण्यासाठी हा छोटासा उपक्रम सादर केला जातोय. हे केवळ नृत्य नाही, हा आहे एक भावनिक प्रवास ज्यात दिसेल आईने केलेलं गोडधोड, पंचपक्वानाने भरलेलं ताट आणि प्रत्येक सणाला तिने केलेली ती घराची सजावट. हे फक्त आईच करू शकते. चला तर मग पाहूया. पण त्या अगोदर सगळ्यांना जागा करण्यासाठी येत आहे आपल्या वासुदेवाची स्वारी, जो खरं तर आता कुठेतरी हरवलाय. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. मराठी वर्षानुसार सर्वात पहिला येणारा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात, विजयाचे प्रतीक आणि अनेक धार्मिक कथांशी संबंधित आहे. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून प्रत्येकाच्या घरोघरी यशाची गुढी उभारली जाते. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा 9वा दिवस. त्रेतायुगात अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी राजा दशरथच्या घरी माता कौशल्येच्या पोटी भगवान श्री विष्णू यांचा 7वा अवतार असलेल्या श्रीरामांचा जन्म झाला. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम. प्रभू रामाचं रोज गा तुम्ही गुणगान, प्रभू रामाचं रोज गा तुम्ही गुणगान. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम. माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. शक्ती, श्रद्धा, धैर्य आणि प्रभू श्री रामचंद्रांप्रती असलेली दृढ भक्तीचे प्रतीक असणारे श्री रामभक्त म्हणजेच श्री पवनसुत हनुमान. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण. त्याच्या हृदयी सीता राम बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीता राम बोला जय हनुमान. जय
बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. 1891 मध्ये जन्मलेले भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकारक नव्हेत, तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री सुद्धा होते. ते एक कायदे पंडित, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित वर्गाला प्रेरणा दिली आणि त्यांच्या विरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव संपवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया, आला उद्धाराया माझा भीमराया. शृंगार होता संस्कारांचा, अंगारा होता हिंदवी स्वराज्याचा. शत्रुही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा. छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. अत्यंत हुशार, ताकदवान, शौर्य, धैर्य आणि औरंग्याच्या जुलमांना सडेतोड विरोध करणारे महान योद्धा होते. श्री शंभो शिवजातस्य रुद्रादेवरीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी. प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी, जणू प्रचंड दुर्ग जन्मला. तऱ्यानभामधून सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. तरी हळवा शिवा समान वासतो, मायभूमी ध्यास श्वास भगव्यासी मानतो. धर्मशील शौर्यपती आसनास छत्रपती केसरी अतुल्य शोभतो. शास्त्र नीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला. प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटवृक्षाची पूजा करतात. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे, कारण वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या त्रिमूर्तींचा वास असल्याचे मानले जाते. या वृत्तामागे सावित्री आणि सत्यवानाची कथा सांगितली जाते, जी स्त्रियांचे प्रेमाचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. आषाढ महिना म्हटला की अवघा महाराष्ट्र हा विठ्ठलमय होतो आणि ओढ लागते ती पांडुरंगाच्या दर्शनाची, आणि डोळ्यासमोर येते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चंद्रभागेच्या तीरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष करीत आपले वारकरी पाऊस पाण्याची तमा न बाळगता पंढरीच्या वारीसाठी निघतात आणि आपल्या मायबाप पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य होतात. गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर. विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला, झेंडा रोविला.
श्रावण सुरू झाला की पावसाची रिमझिम सुरू होते. महिलांचा हा आवडता महिना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी असंख्य गाणी मनात कायम रुजू राहतील. सर्व सणांचा राजा म्हणजेच श्रावण महिना. क्षणात ऊन क्षणात पाऊस असे वेळ लावणारे वातावरण असणारा श्रावण व्रतवैकल्याने परिपूर्ण असतो. जसे श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, कृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा अशी नुसती सणांची रांग लागते. त्यात प्रामुख्याने आपले कोळी बांधव नारळी पौर्णिमा खूप जल्लोषात साजरे करतात. तसेच दहीहंडी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सन वर्षाचा अगरी कोल्यांचा आल उधान दर्या सागराला गो सजलाय गो सारा कोलीवारा कसा जमलाय गो आज किनाऱ्याला. दाखवा निघाला डोलीला येऊन दे मंगारी घराला. नारली पुनवेचे सणाला नारळ वाहूया दर्याला. दाखवा निघाला डोलीला येऊन दे मंगारी घराला. नारली पुनवेचे सणाला नारळ वाहूया दर्याला. सण हाय नारली पुनवाचा, सण हाय नारली पुनवाचा. हैया हो हैया हो हैया हो. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा. हे ना करायचा नाही औंधा आला 10 थरांचा गोविंदा. ए तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. भाद्रपद महिना म्हटला की हरतालिका पूजन हा दिवस स्त्रियांकरता खूप खास असतो. ह्या दिवशी कुमारिका आणि सुवासिनी स्त्रिया दिवसभर कडक उपवास करतात. ह्या महिन्यात प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पांचंही आगमन होतं. तुलाच प्रथम वंदन, तुझ्या अन्नदानात असतो आनंदाचा खजिना अनंत. मोदकाच्या वासातही असतो तुझा हात. आई, बाप्पांचे आगमन तुझ्यासाठी खास. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अश्विन शुद्ध प्रतिपदा पासून नवमीपर्यंत दुर्गा पूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सव आदिशक्तीचा, आदिमायेचा, उत्सव भक्तीचा, शक्तीचा, उत्सव नवदुर्गाचा, नवरात्रीचा आणि घटस्थापनेचा. या नवरात्र पर्वात ठिकठिकाणी जागरण गोंधळ घातला जातो, जोगवा मागितला जातो. थोडक्यात काय तर जी आदिशक्तीचा प्रतीक आहे अशा देवी दुर्गा मातेची आराधना आणि उपासना करण्यात येते. नवरात्रीच्या 10व्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे विजयादशमी म्हणजेच दसरा, जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो.
देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला आणि प्रभू रामाने अहंकार रूपी रावणाचा वध केला, हाच तो दिवस. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला गे अन अंबाबाई गोंधळाला गे. तुळजा भवानी गोंधळाला गे अन काळूबाई गोंधळाला गे. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. अनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी. संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. सर्वेश्वरवरदे कारक संजीवनी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. सर्वेश्वरवरदे कारक संजीवनी. जय देवी जय अश्विन सरतो आणि सुगीचे दिवस सुरू होतात. धनधान्यांचे कोठारे भरू लागतात आणि दीपावलीची चाहूल लागते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अगदी प्राणीमात्रांपासून ते भाऊ बांधवांपर्यंत गोरगरीब, श्रीमंत, लहान थोर सगळ्यांच्याच कौतुकाचा हा सण सगळ्यांना ऊर्जा देऊन जातो आणि सगळ्यांचं आयुष्य दिव्यांप्रमाणेच उज्ज्वल करून टाकतो. कैलासपती शिव शंभूची महाशिवरात्री साजरी केली जाते ती माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी. महाशिवरात्री हा हिंदू बांधवांचा पवित्र सण मानला जातो. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार, परब्रह्म आहेत अशा या नौक्ष कार्य महादेवाला प्रसन्न करण्याचा हा दिवस. या दिवशी घरातील प्रत्येक जण कडक उपवास करतो आणि शिवशंकराची आराधना व उपासना केली जाते. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा. प्रिय तांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा. प्रिय तांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा. ओम परमेश्वरा परा. ओम निखिलेश्वरा हरा. ओम जीवेश्वरेश्वरा कररारा. ओम मंत्रेश्वरा स्वरा. ओम यंत्रेश्वरा स्थिरा. ओम तंत्रेश्वरा वरा नावेरा. शिव शिव शंकर हर हर शंकर
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर जो पहाटेचा सूर्य उगवला, तो स्वराज्याचा महामेरू, स्वराज्याचा राजा घेऊनच आला. माँसाहेब जिजाऊंच्या पोटी थोर शूरवीर, पराक्रमी पुत्ररत्न जन्माला आले. तलवार तर सगळ्यांच्या हातात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवरायांच्या रक्तात होती. आणि म्हणूनच त्यांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा सण म्हणजे होलिका दहन. होळी हा सण सर्वत्र उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच होलिका दहना दिवशी लाकडाच्या ढिगापासून होलिका तयार केली जाते आणि संध्याकाळी तिची पूजा करून तिला पुरणपोळीचं नैवेद्य चढवून तिच्यात अग्नी प्रज्वलित केली जाते. दुसऱ्या दिवशीच रंगाची उधळण करण्यात येते. रंगाची उधळण म्हणजेच रंगपंचमीचा सण. रंगपंचमीचा सण फारच आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. हे लय 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 भारी मस्तीची पिचकारी, सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढली या नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. तर अशा प्रकारे महाराष्ट्रात सण, उत्सव, रूढी, परंपरा मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि ह्याची जाणीव आणि माहिती येणाऱ्या पिढीला दिली पाहिजे. आज मातृत्व दिनाच्या निमित्ताने आपण सर्व शपथ खाऊया की आपली ही परंपरा, सण, उत्सव आपण असेच पिढ्यानोपिढ्या पोचत करत राहू. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देश